आता आपण इथे जर हॉटेलच्या समोर उभे राहिलो तर ह्या साईडला जो रोड जातो आहे तो ॲक्च्युली जातो उटी साईडला आणि इकडच्या साईडला जो रोड जातो तो जातो केरळ बॉर्डरला. छान व्ह्यू इथनं दिसतो. थंडी आहे, अराऊंड एक 11-12चं टेम्परेचर असेल. हे दोन आमचे गारटलेले जीव. हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. हा आपल्या ट्रिपचा आता 5वा दिवस आहे आणि आज आम्ही आता इथनं बंदीपूरवरनं उटीला जाणार आहोत. पण काल जेव्हा आम्ही इथे रिसेप्शनवर बोलत होतो तेव्हा आमच्या गोष्ट लक्षात आली की इथे जे आहेत त्यांनी सांगितलं की इथनं फक्त 15 किलोमीटरवर केरळची बॉर्डर आहे. तर काल रात्री आम्ही असंच डेअर डेव्हिल म्हणून रात्री जाऊन आलो, कारण ते आम्हाला का वॉर्न करत होते, कारण इथे रस्त्यावर बरेच हत्ती वगैरे ह्या सगळे इथे फिरत असतात रात्रीच्या वेळेला. बट स्टील काल रात्री आम्ही जाऊन आलो, जस्ट पाहिलं की कसं आहे. आता काल रात्री जाऊन आल्यामुळे क्युरिओसिटी अजून वाढली. त्यामुळे आता आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही आत्ता 10-11ला उटीला जायला निघणार होतो. उटीला इथनं अराऊंड 2 तासाचा रोड आहे. पण म्हटलं जर आता एवढ्या जवळ होत केरळच्या, तर ॲटलिस्ट ह्या ट्रिपमध्ये आपली अजून एक स्टेट क्रॉस केल्याचा एक आनंद आपल्याला मिळेल. आता आपण इथे जर हॉटेलच्या समोर उभे राहिलो तर ह्या साईडला जो रोड जातो आहे तो ॲक्च्युली जातो उटी साईडला आणि इकडच्या साईडला जो रोड जातो तो जातो केरळ बॉर्डरला. तर हे आपलं रिसॉर्ट आहे आणि डेफिनेटली माझा पॉझिटिव्ह फीडबॅक आहे यांच्याबद्दल. म्हणजे कामत हेरिटेज व्हिलेज रिसॉर्ट इज रिअली नाईस. जर तुम्ही बंदीपूर व्हिजिट करायचा प्लॅन करत असाल तर ह्या स्टेला नक्की राहा, तुम्हाला 100% छान एक्सपिरियन्स मिळेल. तर इथे एक सीता मातेचं मंदिर आहे, इथनं अराऊंड एक 45 मिनिट्सवर. त्या सीता मातेच्या मंदिरामध्ये आम्ही आत्ता जाणार आहोत. ह्या पूर्ण ट्रिपचा हायलाईट हा आहे की आम्ही बंदीपूर आणि मधुमलई या दोन्हीही जंगलांच्या मधनं तो रोड जातो आणि देर आर हाय चान्सेस की आपल्याला रोडवरच तिथे हत्ती, हरणं ह्या सगळ्या गोष्टी दिसू शकतात. आता जस्ट आम्ही जे वरुणने सांगितलेलं सीता मंदिर आहे तिकडे जाऊन आलो केरळमधल्या. सुरुवातीला आम्हाला आयडिया नव्हती की आधी आतमध्ये काही त्यांचा ड्रेस कोड असेल काय असेल, तर आम्ही खूप विचार करूनच पुढे जात होतो. मग मी एका तिकडच्या लोकल बाईला विचारलं. तर प्रॉब्लेम असा होता की त्यांना इंग्लिश आणि हिंदी दोन्ही येत नव्हतं. तरी पण त्यांनी मला समजून घेतलं आणि मी त्यांना समजून घेतलं. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तिकडे खालती एक तलाव आहे, त्या तलावात हातपाय धुवायचे आणि मग येऊन देवीच्या दर्शनाला जायचं. तर मग आम्ही तसं केलं, व्यवस्थित हातपाय धुवून आलो, दर्शन वगैरे घेतलं. मंदिर इतकं सुंदर आहे आणि इतकं छान वाटलं आम्हाला. म्हणजे बाहेर गरम होतं पण आत गेल्यावर इतका गारवा होता. आणि सुरुवातीला मला असं वाटलं, हा माझा एक्सपिरियन्स होता, की ती लोक मे बी त्यांना आवडत नाही आहे की आम्ही एंटर करतोय, तो त्यांचा डिवोशनल प्लेस आहे असं मला वाटलेलं. तर ते मंदिर आम्ही बघितलं आणि रस्त्याच्या पलीकडे हनुमानाचं मंदिर होतं. तर तिथे गेलो, आम्ही नमस्कार वगैरे केला आणि आम्ही बाहेर आलो. तो जो ग्रुप आधीच्या मंदिरला होता तोच त्या मंदिरात नमस्कार करत होता. आम्ही बाहेर आल्यानंतर त्या काकूंनी मला थांबवलं. मला वाटलं आता आमच्याकडनं काही चुकलं की काय. तर त्यांनी मला का थांबवलेलं, तर त्यांनी मला त्यांच्याकडे जे काही चंदन होतं ते डोक्याला लावलं, कुंकू होतं ते लावलं. मला त्या मुमेंटला इतकं भारी वाटलं की नाही, ती लोकंसुद्धा त्यांच्या कस्टम्समध्ये आम्हाला इन करून घेत आहेत. आणि अजून एक किस्सा झाला, तो हेमा आका सांगेल. आता अन्वीक्षाने सांगितलं त्याप्रमाणे मला हे मंदिर, आम्हाला तिघांनाही तसं मंदिर खूपच छान वाटलं. दुसरी गोष्ट म्हणजे गुरुजींनी सुद्धा आम्हाला आतून कॉल केलं की या आतमध्ये म्हणून. आधी जरा अदबीने वगैरे आणि फारच पवित्र रीतीने आमच्याशी बोलले. आणि इन्सिडेंटली म्हणले कुठल्या, पण आम्ही पुण्याचे. तर म्हणले ते पूर्वी मुंबईला होते, तिथनं बँगलोरला स्थायिक झाले आणि आता इथेच मंदिरामध्ये त्यांच्या पाळ्या आहेत मला वाटतं अशा, त्याप्रमाणे ते तिथे राहतात. मग त्यांनी आम्हाला हिला अन्वीक्षाला व्यवस्थित आणि वरुणला व्यवस्थित प्रसाद वगैरे बांधून वगैरे दिला, तुळशी, गंध, अक्षत वगैरे सगळं. त्याप्रमाणे त्यांनी ते सांगितलं की आमच्या इथे पुणेरी साडी फार फेमस आहे, तर पुण्याची साडी काय असते ती खूप चांगली असते आणि आम्हाला आवडते इथल्या सगळ्या बायकांना वगैरे वगैरे. त्याच्यामुळे खूप छान अनुभव आला आम्हाला. खूप समाधानकारक ही जी काही छोटीशी ट्रिप होती ती आम्हाला झाली. त्याच्यामुळे केरळ बॉर्डरमध्ये पण एंट्री करता आली आणि पुन्हा येऊन आता आम्ही इथनं लॉजला जाणार.
आणि तिकडनं सामान सगळं कलेक्ट करून परत आता इथनं उटीला जाणार लॉजवरनं. मग त्यानंतर आम्ही एंटर झालो मधुमलाई टायगर रिझर्वला. आणि ॲक्च्युली तिथे आम्ही जेव्हा एंट्री घेतली त्यावेळेला थोडंसं आमचं गाडीचं चेकिंग केलं गेलं, पण त्यानंतर जी रोड कंडिशन होती ना, जबरदस्त, म्हणजे खूप मजा आली. आमच्या गाडीच्या जवळच आम्हाला एक हत्ती दिसला. म्हणजे तो खरं तर थोडासा लांब होता, पण हा हत्ती पाळलेला नव्हता बरं का. हा ॲक्च्युअल वाईल्ड एलिफंट म्हणजे वाईल्ड हत्ती होता. तो आमच्यापासून बराच लांब होता, पण आम्हाला ॲटलिस्ट दर्शन झालं. आणि त्यानंतर जे दृश्य दिसलं म्हणजे आम्ही एवढ्या जवळनं हरणं कधीच पाहिली नाही आहेत अख्ख्या आयुष्यात. त्यामुळे ही जी हरणं दिसत आहेत ना, ही गाडीच्या जस्ट साईडला होती. इतकं सुंदर वाटत होता ना, आणि ती शांतपणे गवत खात होती आणि हळूहळू शेपूट हलवत होती. मग तिकडनं पुढे गेल्यावर आम्हाला उटीचा रस्ता दिसला. आणि ॲक्च्युली गंमत माहिती आहे का, उटीच्या वेळेला ऑन द वे असताना पण आम्हाला बरीच हरणं दिसली. म्हणजे अगदी घाट चालू झाला तेव्हापासून नाही. आणि त्यानंतर आम्हाला खरं दिसलं की उटी कुठल्या लेवलला आहे, म्हणजे जिओग्राफिकली इथनं खरं घाट सेक्शन चालू झाला. आणि तुम्ही बघू शकता हा घाट खरंच अवघड होता बरं का. म्हणजे अराऊंड 36 हेअरपिन बेंड्स आहेत. हेअरपिन बेंड्स म्हणजे अराऊंड 120-130 डिग्रीचा टर्न तुम्हाला घ्यावा लागतो. प्लस इथे हाईट जबरदस्त आहे, त्यामुळे गाडी कंटिन्युअस मोशनमध्ये ठेवावी लागते. मॅन्युअल गाडी असेल तर तुम्हाला क्लच आणि गिअर्सवर बरंच नियंत्रण लागेल. आमची ऑटोमॅटिक असल्यामुळे दॅट वॉज लिटल इझी, बट हा एक्सपिरियन्स पण अक्षरशः फॅन्टॅस्टिक होता. मग आम्ही उटीमध्ये एंट्री झाल्यावर आम्हाला सगळीकडे इतकं छान हिरवगार सगळीकडे दिसत होतं ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वातावरणात अतिशय सुदिंग असा मस्त गारवा पसरलेला होता. आणि तो गारवा आम्ही फील करत करत तिकडनं जे पाईन फॉरेस्ट आहे त्याच्यामधनं आम्ही उटीमध्ये एंटर झालो. आमचा हिरो आता इथे उटीला आला आहे आणि आता तोंड धुणार आहे. पहिल्यांदा हात धुणार आहे. हात धु बरं. अरे बापरे, बर्फ आहे नुसता. अक्षरशः आम्ही इथे अराऊंड 2:30 वगैरे पोचलो. मग जेवण वगैरे केल्यानंतर आता म्हटलं आम्ही तिथे गुगल मॅपला पाहिलं तर एक मुर्गन टेम्पल म्हणून आहे, ते खूप फेमस होतं. तर आत्ता तिकडे आलो आहे. तर त्याची एंट्री बघा आणि याची हाईट बघा तुम्ही. याचा जो मेन हायलाईट आहे ते हाईट आहे. आणि प्रत्येक ह्याच्यावर आहे ना अशी कार्विंग सुंदर केलेली आहे त्यांनी. आत्ता जे आपण मंदिर पाहिलं ते हे होतं. तुम्ही इकडून आलात की इकडे तुम्हाला अतिशय सुंदर अशी भव्य अशी मूर्ती दिसते. आणि इकडे जर तुम्ही बघाल तर इकडे नवग्रहांचं मूर्ती आणि त्यांनी स्थान तयार केले. अरे थंडी वाजते का? अरे बापरे, केवढं ते तोंड. मी मग शॉल मध्ये काढून टाक बरं. मग काढून टाक. अल वुडलँड्स म्हणून हॉटेल आहे. याला ऑनलाईन रिव्ह्यूज खूप चांगले होते, त्यामुळे आम्ही ते फिल्टर केलं. तुम्हाला रूम दाखवतो. हे दोन आमचे गारटलेले जीव. रूम चांगली आहे आणि एक सेपरेट बेड पण आहे. आणि त्याचप्रमाणे इथे जर तुम्ही बघाल तर आम्ही आल्या आल्या त्यांनी गरम पाणी थर्मसमध्ये घालून रेडी ठेवलं होतं. आता वरचा व्ह्यू दाखवतो, कारण यांच्या इथनं वरती एक वेगळा व्ह्यू आहे, तो बघूया आपण. यांनी काय केलं आहे, त्यांच्या कस्टमर्सचा चांगला विचार केला आहे. कारण इथे जर तुम्ही बघाल तर इथे त्यांनी व्यवस्थित टेबल्स वगैरे केलेली आहेत, जिथे लोक बसून छानपणे जेवू शकतात. म्हणजे जर आपण बाहेरनं मागवलं तर आपण इथे बसून जेवू शकतो. आता तुम्हाला मी महत्त्वाची गोष्ट दाखवतो, इथला जो हायलाईट आहे तो. सो
आता तुम्ही बघा की इथनं उटीचा व्ह्यू कसा आहे. छान व्ह्यू इथनं दिसतो. थंडी आहे, अराउंड एक 11-12चं टेम्परेचर असेल, बट खूप छान वाटतंय. आणि बेसिकली इथनं जो व्ह्यू आहे ना तो एकदम वरती आहे.